देशाचे अर्थमंत्री आदरणीय अरुण जेटलीजी, राज्यातील मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री सुभाष देसाई, श्री विनोद तावडे, सौ पंकजा मुंडे पालवे, या भागाचे आमदार श्री राज पुरोहितजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, देशाच्या इतिहासामध्ये आज एक नवीन पाऊल आणि नवीन पान उघडण्याचं काम हे देशातल्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारनं आज सुरू केलेलं आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत लोकशाहीची फळं पोचली पाहिजेत. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये समाजातला शेवटचा व्यक्ती हा जोपर्यंत सामाजिक सुरक्षिततेच्या जाळ्यामध्ये येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकास साधणं हे अत्यंत कठीण आहे. आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं खऱ्या अर्थानं ज्यावेळी सबका साथ सबका विकास अशा प्रकारची संकल्पना मांडली, त्याचवेळी त्यांनी हे सांगितलं की आमचं राज्य हे मुठभरांकरता चालणार नाही. हे राज्य समाजातल्या बृहद घटकाकरता, शेवटच्या माणसाकरता, समाजातल्या शोषितांकरता, वंचितांकरता आणि जीवनामध्ये मेहनत करून जे लोक उभं राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुरक्षितता देण्याकरता आमचं राज्य चालेल. आणि आज माननीय अर्थमंत्री अरुण जेटलीजींच्या हस्ते महाराष्ट्रामधले आणि देशामध्ये वेगवेगळ्या भागात आणि कलकत्त्यामध्ये स्वतः मोदीजींच्या हस्ते ज्या 3 योजनांची सुरुवात होतीये, खऱ्या अर्थानं एक मोठं क्रांतिकारी पाऊल हे या निमित्ताने आज उचललं जात आहे. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना असेल किंवा जीवन ज्योती योजना असेल किंवा अटल पेन्शन स्कीम असेल, की ज्या माध्यमातनं सामान्य माणसाला अतिशय कमी बचतीमध्ये या ठिकाणी या स्कीमचा लाभ मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा घटक या योजनेचा काही असेल तर पहिल्यांदा केंद्र सरकारनं जनधन योजना सुरू केली. ज्या जनधन योजनेच्या अंतर्गत देशामध्ये 13 कोटी लोकांची खाती उघडली. आपल्या महाराष्ट्रात देखील आपण 70 लाखपेक्षा जास्त खाती या निमित्ताने उघडली. आणि जवळजवळ सर्व परिवारांना आपण या सगळ्या फायनान्शियल इन्क्लुजनच्या, आर्थिक समावेशनाच्या जाळ्यामध्ये घेतलं. आणि एकदा आर्थिक समावेशनात ते आल्यानंतर केवळ तितपुरतं मर्यादित न राहता आता या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या बँकेच्या खात्याच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा पोहोचवण्याचं काम हे या योजनांच्या माध्यमातून होणार आहे. अगदी एक छोटासा फॉर्म, जो अतिशय सोपा फॉर्म आहे, हा फॉर्म बँकेमध्ये जाऊन भरल्यानंतर सरळ ही जी योजना आहे ही ऑटो मोडमध्ये येणार आहे. आणि खात्यातनं 12 रुपये असतील किंवा 344 रुपये असतील, आणि खरं म्हणजे शेवटचा घटक हा देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतो. कारण 12 रुपये देऊन 2 लाख रुपयापर्यंतची सुरक्षितता किंवा 344 रुपये देऊन या ठिकाणी 18 ते 40 या वयोगटातल्या लोकांना पलीकडच्या जीवनामध्ये पेन्शनची सुरक्षा, मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. गेले अनेक वर्ष आम्ही मागणी करतो की शेतमजुरांकरता
या ठिकाणी पेन्शनची योजना सुरू झाली पाहिजे. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जे आमचे कामगार आहेत, जे मोठ्या प्रमाणात आज 2, 2.5, 3 कोटी हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतायत. हे शेतमजूर असतील, असंघटित क्षेत्रातले काम करणारे लोक असतील, यांच्या जीवनामध्ये ज्यावेळी ते काम करण्यालायक उरत नाहीत त्यावेळी काय आज त्यांच्याकरता हा मार्ग सुरू झालेला आहे आणि त्यांच्याकरता ही पेन्शनची योजना सुरू झाली आहे की जी अतिशय कमी पैसे त्यांनी त्या बँकेच्या खात्यातनं गुंतवल्यानंतर त्यांना ही सुरक्षितता मिळणार आहे. ऍक्सिडेंट झाला, अपंगत्व आलं, दुर्दैवाने मृत्यू झाला, घराची काळजी कोण घेणार त्याची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं लाईफ इन्शुरन्स असेल, ऍक्सिडेंट इन्शुरन्स असेल, अशा सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजातल्या वंचितांकरता ही योजना या ठिकाणी सुरू झाली आहे. आणि या योजनेला दुसरे कुठलेही निकष नाही आहेत. म्हणजे वंचितांना तर याच्यात घ्यायचंच आहे, पण कदाचित एखादा हे म्हणेल की मी बीपीएल नाही पण म्हणून मला सुरक्षितता नाही का, तर त्याला देखील ही सुरक्षितता मिळणार आहे. त्यामुळे समाजातल्या ज्याला आवश्यक आहे त्या प्रत्येकाकरता ही सुरक्षितता या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मला असं वाटतं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी आदरणीय जेटलीजींना या निमित्ताने धन्यवाद देताना या ठिकाणी विश्वास देतो की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत ही योजना आम्ही पोहोचवू. एक मिशन मोडमध्ये जाऊन प्रत्येकाचं खातं आम्ही उघडलंय. आता त्या खात्याच्या माध्यमातून त्याला ही सुरक्षितता आम्ही देऊ आणि ही जी योजना केंद्र सरकारने सामान्यांकरता आणली आहे त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या शेवटच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढाच विश्वास या निमित्ताने देतो. आदरणीय जेटलीजींचं स्वागतही करतो, त्यांचे आभारही मानतो, आदरणीय मोदीजींचे आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.